कंबाईन एक टेक्निक जर आपण पाहिलं सध्याचं, इथं स्कोर जर 100 मार्काचा पेपरचा आहे, आपल्याला 55 गुण हे मिळवायचे. आता माझ्या भूमिकेत मी इकॉनॉमिक्सला हा चांगला स्कोर तयार व्हावा, दुसरा क्वालिटीला चांगला स्कोर तयार व्हावा, तिसरा जो तुम्ही कधी अभ्यास केला नाहीये तर आपण बघूया सायन्स, आणि चौथं मॅथ आणि रिजनिंग, आणि जो सगळे जग अभ्यास करतो तो जॉग्राफी आणि हिस्ट्री. पूर्ण म्हणजे अभ्यासिकावाल्यांचा हे आहे. आता याच्यामध्ये पहिला आहे की इथं 15 ते 20 प्रश्न अपेक्षित असतात कंबाईनला. कधी 14 येतील, कधी 15 येतील, 20 ही जातील रिजनिंग आणि दोघं मिळून. इथं मग 8 ते 10 प्रश्न येतील, म्हणजे दोघं मिळून 30 प्रश्न कव्हर होतील, मॅथ, रिजनिंग आणि सायन्स. इकडं 28 म्हणजे साधारणतः आपण 28 पकडूया, 28 इकडं 28 आणि बाकीचे करंट टाकून द्यायचे. आता गणित असं आहे की आपल्याला 55 पाडायचे मार्क. तुम्ही किती अभ्यास झाला, माझे किती प्रकरण झाले, हे गणित बाजूला सारून टाका. सध्या 55 मार्क पाडायचे म्हणजे तुमचा 60% अभ्यासक्रम सिलेबस झाला प्रॉपर पद्धत. 60 ते 70% सिलेबस झाला, तुम्हाला एवढे मार्क पडणार आहे. आता मॅथ मध्ये तुम्ही 20 प्रश्न जे आहेत, रिजनिंगला आता असं होतं सध्याचा, पूर्वी रिजनिंग जास्त यायचं, मॅथ कमी यायचं. आता ऍव्हरेज कार्ड मध्ये यायला लागले ते, म्हणजे इकडं 8-9, इकडं 10-11 याच लेवलला प्रश्न येत आहेत. मग आपण असं गृहीत धरावं की जर मॅथ एक्स्ट्रा आलं, प्रिडिक्शन केलं की मॅथ रिजनिंग पेक्षा जास्त आलं तर पूर्वी रिजनिंग यायचं. तर अशा वेळेला तुमची भूमिका काय असेल तर ते आपल्याला समजून घ्यायचंय की फुकटची मार्ग आहे. मॅथ फक्त 5 टॉपिक चांगले का. पहिला टॉपिक आहे का गाव मेल, हा टॉपिक कोणी सोडायचा नाही. याच्यातले 3 प्रकार करून टाकायचे, रेल्वे बोगदे असतील, मजूर कामगार असतील, मजूर काम जे असं वेळ असतं ना, नंतर मग तुम्हाला तोटे असतील, हौद असतील, त्याचं उपसा असेल, किंवा आज पाणी किती वेळात भरतो, नळ आणि हौद. हे 3 प्रकार आहे, 1, 2 आणि हे 3, हे 3 तयार करायचे. याच्यावर तुम्हाला एक प्रश्न तरी 100% आहे. ते 2 होते, आपण एक तरी आहे आमका असेल. दुसरा आहे व्ही बॉर्मस, याला सोडायचंच नाही. याच्यावर तुम्हाला 3 प्रश्न कमीत कमी राहतात. तुम्ही म्हणाल काळ काम आहे कमी, याच्यावर 3 का बघून घ्या. 3 प्रश्न फुकटची असतात, आपण ते कधीच लक्ष देत नाही. त्याच्यानंतर पुढे आहे मग आता सरासरी आहे, शेकडेवारी आहे, नफा तोटा आहे, नंतर सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आहे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आहे. याच्यावर तुमचे असे 2 प्रश्न साधारणतः. इथं 4, 2, 6, 2, 8 ही झाली कॅपॅसिटी लेवल. आता जर वाढले प्रश्न, मग थोडस गुणोत्तर प्रमाण, मग नंतर वयवारी वगैरे हे जे काही प्रश्न आहे, असे एखादे 2 प्रश्न त्यात वाढू शकतात. गणित समज यालाच फोकस करा. माझं हे झालं, माझं ते झालं, माझं ते झालं, तसं नाही करायचं. आणि याच्यातले सगळे टाईप तुम्हाला शिकता यायला पाहिजे. आता एखादं मी बेसिक पुस्तक मुद्दा मांडलेले आहे. आता बेसिक पुस्तक आणण्याचं कारण माझा हेतू वेगळा होता की तुम्हाला त्यातले काही उदाहरणं जमतात की नाही, साधे साधे. आता प्रश्न काय होईल, गणिताचा अडचण काय येईल ते आपण समजून घेऊ. एकदम सोपा विषय तो काही विषय नाही. एका मला गणितच घ्यायला हे वाटतंय, गिल्टी फील वाटतंय. एवढं सोपं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, जास्त बेसिक झालं वाटतंय, अति बेसिक झालंय, म्हणजे बेसिकचे बी बेसिक झालंय. 2.7 मधून बघा प्रश्न, 2.7 मधून काय वजा करावे म्हणजे, काय वजा करावे म्हणजे, काय वजा करावे म्हणजे बाकी 1.8 उरेल.
बाकी 1.8 उरेल. बाकी नाही सोडवा. हो ना. 2.7 मधून काय वजा केलंय तुम्ही? काय केलं आता? 2.7 बेरीज केली का वजा केलंय? मायनस करू का? तर बाकी उरेल. म्हणजे आपण काय केलं, तुम्ही असं केलं असेल ना. 2.7 मायनस 8 किती झाले? आज 7 आहे ना. 17तून 8 गेले. ठीक आहे, असंच लिहिलं ना तुम्ही. 0.9. आता हे काय बेरीज वजाबाकीचं उदाहरण, हे काही उदाहरण नव्हतं. फक्त अडचण आपल्याला अशी होती की 36 सेकंदला सोडत आहे. मला एवढंच मुद्दा कळला. आता मुद्दा समजला. 36 सेकंदला सोडत आहे का आपल्याला बघायचं. प्रश्न सोपे. आता प्रश्न देतो तुम्हाला, खरा प्रश्न आता देऊ. एक प्रश्न आणि मग त्याच्यावर घ्या. चला क्वेश्चन नंबर पुढचा घेऊ प्रॅक्टिससाठी. आपल्याला सरकारी नोकरी हवी, प्रशासनात काम करायचंय, कुठंतरी सुरक्षित रोजगार हवा असेल तर चला मग आजच जळगावला. दर्जी फाउंडेशन जळगाव, ख्वाजामिया दर्ग्याच्या समोर गणेश कॉलनी रोडला 2ऱ्या मजल्यावर दर्जी फाउंडेशनच्या भव्य कार्यालयाला भेट द्या आणि आपलं सरकारी नोकरी असेल, यूपीएससी, एमपीएससी, पोलीस, सैन्य, बँक, रेल्वे, जेई सर्व सेवा असेल, ते ठरलं असेल, ते स्वप्न साकार करा आणि चला दर्जी फाउंडेशन जळगावला. x⁴ प्लस 1/x⁴ is equal to 2. तर x⁴ मायनस 1/x⁴ is equal to 1. हे कंबाईनचा प्रश्न झाला. हा झाला प्रश्न कंबाईन. आता सोड बघा, असे प्रश्न अल्जेब्राचा प्रश्न दिसतोय. आता क्लास मधला एकही मुलाला येणार याची गॅरंटी मला आहे ना, म्हणूनच प्रश्न दिलाय. सोडा तुम्हा परफेक्ट एकदम. मला उत्तर कसं आलं ते सांग. थांब 2 मिनिटं. बरोबर आहे, मी तुला उत्तर डायरेक्ट बरोबर सांगतो. वापरलं तिने लोक असं 3 वर्ष कंटिन्यू राहिले तर चांगलं होऊन जाईल. तुम्हाला दादा नको मारू, या पडला की आउट होऊन जातं त्याच्या माणसाची. उत्तर सांग सर्व सांग. 0 तो ठीक आहे, आपलं झालंय. आता तू सांग, तुला संधी देतो. तुझा ते x48 जे अपॉन 9 हे जेव्हा आपण वर देतो तर ते 48 प्लस मध्ये की मायनस मध्ये जातात. हां, मग आपण जेव्हा आता x⁴ प्लस x⁴ आहे, मग आपण त्याच्यामधून x⁴ कॉमन काढलं तर उरलं 1 प्लस 1 x⁴ आणि ते मायनस म्हणजे वेगळे ना ते प्लस जातं ते मायनस जातं. मग ते केलं तर व्हॅल्यू 0 आहे आणि x⁴ is equal to 1 आणि ते 1 प्लस 1 is equal to बरोबर. ओके ओके. काय केलं तिने मी तुम्हाला ऐकलं. याचं समीकरण सरळ तुमचं डोकं झालं नाही तर x is equal to 1 मारू. काय म्हणायचं किंमत डोकं झालं तिने आपलं x is equal to 1. सो दॅट x is equal to 1. टाका किंमत काय झाली. 1:2 प्लस 1/. करा बरं, हे बरोबर 2 येतं काही मला इक्वेशन करा. आता काय किती लिटर एवढे बेकार आहेत आपल्याकडं की त्या 48 करतील अधिक 1/48 करतील. हे महादलित पण तिने रूल बरोबर सांगितला. अरे एकावर 2 ठेवलं याचा अर्थ काय, 1 कोणीला 1 म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे. त्याच्यामुळे हे उत्तर चालणार नाही. तिथं उत्तर काय असेल, बरोबर 1/43 म्हणजे 1 अधिक 1/1 म्हणजे 1 अधिक आला का 2. बरोबर आले 2. समजलं 2 कसे आले. आता तुम्ही सोडवा पुढचं. एक उदाहरण घेऊ. झालं समजलं सगळ्यांना. मागच्याला समजलं. ओके. क्वेश्चन नंबर 2 म्हणजे आपण टाईपच घेतो डायरेक्ट. हा क्वेश्चन नंबर 2. हे जर 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 x अधिक 1/x is equal to 5 तर सोपं आहे, एवढा विषय.
एक्स वर्ग प्लस 1/x² इज इक्वल टू 8. आलो होतं तोंडी होतं तोंडी होतं तोंडी आलंय 25 ओके 2-4 मार्कांनाच नापास होणार दलित जरा तुम्ही बघा. असं उदाहरण येऊ शकतं की नाही परीक्षेला आलं तर मग आपल्याला सोडवता येईल का नाही येणार. काय येणार नाही आपण त्याच अँगलने पोहोचत नाही ना. मी तुम्हाला खरं मॅजिक सांगतो 55 मार्क मिळवण्यासाठी गणित बुद्धिमत्ता इको क्वालिटी जिओग्राफी हिस्ट्री हळूहळू व्यवस्थित करून ठेवा. काहीच गरज नाही तुम्हाला. करंट अफेअर तुमचं बोनस राहील देऊन ठेवा. तुम्ही येड सारखा अभ्यास करत राहाल त्याला अर्थ नाही ना. त्याला रिझल्ट थोडी फक्त 55 मार्क पाडा. कसे पाडायचे मॅजिक बॉक्सवर चाला. बाहेर फिरू नका इकडं तिकडं. तिथं रिझल्ट येते ती मार्कशीट. शेवटी आपला रिझल्ट महत्वाचा. लवकर एकाने उत्तर दिलं नाही. अरे येतच नाही ना तुम्हाला. इकडे या गावरान रोड फायर होता एकदम ग्रामीण खेड्यातला. एक आहे इथं 5 आहे. इथं वर्ग आहे याचं वर्ग दिसतंय. काहीच करू नका. आपण काय करायचं सरळ घेतलंय बरोबर जास्त दिसतंय ना तुम्हाला चेंज करू. ठीक आहे. एक्स प्लस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय फरक पडला का. आता याचा फॉर्म्युला असेल ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर याचा वर्ग म्हणजे काय झाला तो म्हणून काय झालं एक्स वर्ग अधिक 2 प्लस 1/x वर्ग बरोबर 25. आपल्याला काय हवंय फक्त 2 कुठे जातील एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग इक्वल टू 25 वजा 2. लक्षात. हा बोला. हा झालं तर काय कंटिन्यू होतं. आता दुसरं तुम्ही जर थोडा अभ्यास झाला असेल तर काय करायचं. ज्या वेळेला एक्स प्लस 1/x हे असेल त्याला आपण काय केलंय जर त्याला कन्सिडर आपण ए केलं काय म्हणतो मी याला ए केलं कन्सिडर काय केलं ए. त्यावेळेला x² प्लस 1/x² इज इक्वल टू a² मायनस हे म्हणजे काय झालं इथं व्हॅल्यू काय होती 5. 5चा वर्ग म्हणजे काय 25 वजा 2 बरोबर किती दिली. कसं सोडवता पाहिजे मॅम. आणि टेम्पररी सोल्युशन करूच नका मित्रांनो. परीक्षा टेम्पररी नसते रिझल्ट ओरिएंटेड असते. त्याच्यावर फोकस केला तर तुम्ही पुढे चाला. दुसरा प्रकार घेतो. आता याला जावं झालं का लिहून या बरोबर 10 होऊन जातो. म्हणजे आपलं एक बीजगणित कम्प्लीट होऊन जाईल. बीजगणित 9 प्रकार झाले म्हणजे संपला विषय. 9च्या बाहेर जाऊ नका तुम्ही. त्याला एक फक्त सराव तुम्हाला करावा लागेल. काय कंडिशन आहे सरावाला चालेल ना. आता तसंच मॉडिफाय करून घेऊ आपण. ते याला पाहिजे क्वेश्चन एक्स प्लस 1/x इज इक्वल टू 3 तर x³ प्लस 1/x³ इज इक्वल टू आलं होतं हे प्लस आहे 24. कोणाचं उत्तर 24 hier अजून 2 अजून कोणाचं 24 किती आहे 24 अजून 24 25 नहीं किसका 25 वाले नहीं है कोई 25 वाला तर माहिती का तुम्हाला त्याच्यासाठी पोलीस भरपूर पुस्तक घ्या. पहिल्या पानावर सुचना गणिताची ए अधिक बी म्हणजे कंसाचा वर्ग ते सगळं दिलेलं आहे. आता हे असं करा तुम्ही x प्लस 1/x ब्रॅकेट क्यूब बराबर 3 क्यूब राईट चालेल ना.
म्हणजे काय होईल सूत्र सांगा. एकचा घन. सिंपल फॉर्म्युला आहे ना. नाही जमत असेल तर तुम्ही ए प्लस बी काय असतं नाही डोक्यात येत असेल तर काय करायचं. एक्स क्यूब प्लस 1/x³ इज इक्वल टू किती आहे. याचा अर्थ दिनाचा घन वजा 3 ये म्हणजे काय म्हणणार तुम्ही 3 म्हणजे काय झालं 27 वजा 3 गुणिला 3 इज इक्वल टू 3 किती झाले 27 वजा त्याचं उत्तर चला. अरे सिंपल आहे. त्याचा घन वजा 3 हे असेल ना. जसं आपण वजा 2 केलं वर्गामध्ये आठवतं तुम्हाला वजा 2 केलं की नाही हे माहिती लक्षात ठेवायची. म्हणून म्हटलं परंपरेनुसार आपण पुढचं उदाहरण घेऊ. तर ते चुकलंय. आता याचा चौथा घातचं घेऊन टाकू म्हणजे तुम्हाला सगळं आयडिया लक्षात येऊन जाईल. 2 झाले 3 झाले आणि चौथा घेऊन टाकू म्हणजे तुम्हाला कुठे अडचण येणार सोडायचं. आता पुढं फक्त हे सूत्र लक्षात ठेवा. हे म्हणजे काय कन्सिडर करावं लागतं 3 झालं ना तुम्हाला. Thank you for watching.